महाराष्ट्र शासनाने 6 मे 2026 रोजी निर्गमित केलेला सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा रिवाइज्ड NPSचा शासन निर्णय हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा आहे. या योजनेनुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितेची हमी मिळाली आहे. या निर्णयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 20 वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण केली आहे त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. तसेच या पेन्शनवर शासनाकडून वेळोवेळी जाहीर होणारा महागाई भत्ता DA देखील लागू असेल, ज्यामुळे महागाईनुसार पेन्शनमध्ये वाढ होत राहील. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार प्रमाणबद्ध पेन्शन दिली जाईल, तर 10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना किमान 7,500 रुपये प्रति महिना पेन्शनची खात्री देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे. कर्मचारी निवृत्त होताना त्यांच्या निवृत्तीवेतन निधीतील NPS कॉर्पसमधील 60% रक्कम शासनाकडे जमा करणे अनिवार्य असेल, तर उर्वरित 40% रकमेतून ॲन्युइटी खरेदी करावी लागेल. या ॲन्युइटीतून मिळणारी रक्कम आणि शासन देणारी रक्कम मिळून एकूण 50% पेन्शनची हमी दिली जाईल. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या जोडीदाराला 60% कौटुंबिक पेन्शन आणि महागाई भत्ता दिला जाईल. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असून सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत लेखी पर्याय ऑप्शन फॉर्म सादर करणे आवश्यक आहे. जर एखादा कर्मचारी या मुदतीत पर्याय देणार नाही तर तो जुन्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतच कायम राहील, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.